हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आणि याचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ हायपोथेसिस. हायपोथेसिसचे काही महत्त्वाचे टाइप्स जे आहेत जे आपले राहिले होते काही सेशन्समध्ये कंप्लीट करायचे ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. अगदी छोटं सेशन आहे आजचं. सो हे कंप्लीट झाल्यानंतर आपण एक न्यू युनिट नेक्स्ट युनिट स्टार्ट करणार आहोत, कम्युनिकेशन. ओके, सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे. जसं की 26 मार्च 2023ची जी एक्झाम झाली होती त्यानंतर आता प्रिपरेशन करायचं आहे नेक्स्ट एक्झामसाठी. त्या नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी स्पेशली पेपर 1साठी आम्ही क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs मिळणार आहेत, जो तुम्हाला हेल्प करते 70+ मार्क्स मिळवण्यासाठी. ठीक आहे, 70 to 80+ मार्क्स मिळवण्यासाठी हा क्रॅश कोर्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. ज्याची फीस आहे 3000 रुपीज. 30% डिस्काउंट त्याच्यावरती आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर 30% डिस्काउंट त्याची फीस होते 2100 रुपीज. दोन प्रोसिजरने तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. एक तर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता विदाउट वेस्टिंग युअर टाइम. कारण येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नेक्स्ट एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. एका न्यूजपेपरमध्ये आलं होतं की या गेलेल्या एक्झामचा रिझल्ट जो आहे ते मे एंडपर्यंत लागू शकतो आणि नेक्स्ट एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे वर्षातून 2 वेळेस एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. सो गेट प्रिपेअर्ड. ओके, सो स्टार्ट करायच्या सेशनला. Okay, what is hypothesis testing? Hypothesis testing is the act of testing hypothesis or a supposition in relation to a statistical parameter. Analysis implements hypothesis testing in order to test if a hypothesis is plausible or not. Hypothesis काय असतं आपण बघितलेलं आहे. एक टेंटेटिव्ह गृहीतक असतं की तुम्ही तुमच्या रिसर्च क्वेश्चनला काय आन्सर करणार आहेत किंवा तुमच्या रिसर्च क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे यासाठी काय असतं, एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट असतं किंवा आन्सर असतं. ठीक आहे, पण हे टेस्ट करणं काय असतं तर जी पूर्ण रिसर्च मधल्या प्रोसेस आहेत, स्टेप्स आहेत त्या फॉलो करून जेव्हा आपल्याला एक हायपोथेसिस बरोबर आहे की नाही, म्हणजे जे आन्सर आपण दिलेलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे, हे तुमच्या रिसर्चच्या बाबतीत खरे ठरते आहे की नाही हे तुम्ही चेक करता. म्हणजेच काय करता, हायपोथेसिस टेस्ट करता. मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरता. ठीक आहे, वेगवेगळे पॅरामीटर्स लावता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते हायपोथेसिस टेस्ट करता. ठीक आहे, in data science and statistics, hypothesis testing is an important step as it involves the verification of assumptions that could help develop statistical parameters. ठीक आहे, statistical parameters चेक करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी याचा उपयोग होतो. हायपोथेसिस चाचणी ही सांख्यिकीय मापदंडाच्या संबंधात गृहीतक किंवा गृहीतकाची चाचणी घेण्याची क्रिया आहे. एखादे गृहीतक प्रशंसनीय आहे की नाही हे तपासण्यासाठी विश्लेषक गृहीतक चाचणी लागू करतात. डेटा सायन्स आणि सांख्यिकीमध्ये गृहीतक चाचणी एक महत्त्वाची पायरी आहे, कारण त्यात सांख्यिकीय पॅरामीटर्स विकसित करण्यात मदत करू शकणाऱ्या गृहीतकाची पडताळणी समाविष्ट असते. ठीक आहे, सांख्यिकीय पॅरामीटर्स चेक करण्यासाठी वेगवेगळे टेस्ट आहेत. ठीक आहे, पॅरामेट्रिक टेस्ट, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, यामध्ये आणखी वेगवेगळे टेस्ट येतात, त्या पण आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यावरती किती देखील क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, सो लेट्स सी टाइप्स ऑफ हायपोथेसिस. आता हा टाइप्स ऑफ हायपोथेसिस पण वेगवेगळे हायपोथेसिसचे टाइप आहेत. दोन मुख्य टाइप आहेत हायपोथेसिसचे. एक आहे नल हायपोथेसिस, दुसरा आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. जेव्हा किंवा तुम्हाला रिसर्च करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला हे दोन महत्त्वाचे हायपोथेसिसचे टाइप लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे, बाकीचे टाइप्स आहेत ते पण तुम्हाला त्या दोन रिसर्च टाइपमध्ये, त्या दोन हायपोथेसिस टाइपमध्येच दिसून येतात. In data sampling, different types of hypotheses are involved in finding the whether tested sample test positive for hypothesis or not. ठीक आहे, जे काय statistical calculations तुम्ही करता ते कसे असतात, ते टेस्ट तुमच्या हायपोथेसिस साठी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही एक्सेप्ट करणार आहात आणि निगेटिव्ह असेल तर कसं करणार आहात, रिजेक्ट करणार आहात. हे सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही ठरवता त्या कशावरून ठरवता, हायपोथेसिस वरून ठरवता. We shall discover the different types of hypothesis and understand the role they play in hypothesis testing. ठीक आहे, आणि हे टाइप्स जे आहेत ते समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येतील की ते काय रोल प्ले करतात तुमच्या हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे,
डेटा सॅम्पलिंग मध्ये चाचणी केलेले नमुने एखाद्या गृहीतकासाठी सकारात्मक आहेत की नाही हे शोधण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गृहीतकांचा सहभाग असतो. या विभागात आम्ही गृहीतकांचे विविध प्रकार शोधून काढू आणि गृहीतक चाचणीत त्यांची भूमिका समजून घेऊ. ठीक आहे. फर्स्ट आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ठीक आहे, सगळ्यात पहिलं हे तुम्हाला बघायचं आहे की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय आहे. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1 ने डिनोट केलं जातं. मराठीमध्ये याला पर्यायी गृहीतक म्हटलं जातं. नोट करा जर तुम्हाला आवश्यक असेल तर. ठीक आहे, मराठी स्लाइड पण अवेलेबल आहेत, पण याच्यामध्ये लक्षात ठेवा पर्यायी गृहीतक याला म्हटलं जातं. H1 ने डिनोट केलं जातं. डिनोट करणं म्हणजे लिहिलं जातं की हे जे तुम्ही हायपोथेसिस मांडलेलं आहे ते अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये काय असतं, the research hypothesis state that there is a relationship between two variables. प्रत्येक वेळेला what is the variables हा प्रश्न येतो. तर what is variable? variable म्हणजे ज्या गोष्टींवर तुम्ही रिसर्च करणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी असतात. ठीक आहे, जेव्हा दोन गोष्टींवरचा तुम्ही अभ्यास करता तेव्हा ते काय असतात, व्हेरिएबल्स असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी नेहमी एक्झाम्पल देते सन आणि ट्रीचं. ठीक आहे, एक व्हेरिएबल आहे ट्री. ठीक आहे, एक व्हेरिएबल काय आहे आपला ट्री आणि दुसरा एक व्हेरिएबल आहे सन. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे, सन जो आहे या सनची सन रेज किंवा सूर्यकिरण जी आहेत ती ही झाडांना मदत करतात फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. आता ही फोटोसिंथेसिस प्रोसेस काय आहे, तर अन्न तयार करण्याची प्रक्रिया, ज्याच्यामुळे झाड आपल्याला हिरवं दिसतं. याच्यासाठी काय करतो, सूर्य त्यांना मदत करतो. ठीक आहे, हे सायन्स आपण बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सांगतोय की व्हेरिएबल ए जो आहे, सनला आपण व्हेरिएबल ए म्हणूया. ठीक आहे, आणि इकडे ट्रीला काय म्हणायचं, व्हेरिएबल बी म्हणूया. ठीक आहे, सो या व्हेरिएबल मध्ये हा व्हेरिएबल याच्यावरती परिणाम करतोय, म्हणजे सन हा ट्री वरती परिणाम करतोय. हे काय झालं, एक रिलेशन झालं ह्या दोन व्हेरिएबल्स मधलं. सन ट्री वरती परिणाम करतोय, इफेक्ट करतोय. सो याच्यामध्ये बघा काय सांगितलं, हायपोथेसिस स्टेट देयर इज अ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. काहीतरी रिलेशन आहे या दोन व्हेरिएबल्स मध्ये, म्हणजे हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, पर्यायी गृहीतक आहे. where one variable affects the other and alternative hypothesis is driving force for hypothesis testing. आणि हा hypothesis testing साठी एक driving force आहे. ठीक आहे, it implies that two variables are related to each other and the relationship that exists between them is not due to the chance or coincidence. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये कंपल्सरी दोन व्हेरिएबल्स मध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे आणि यांच्यामध्ये असणारी रिलेशन फक्त कोइन्सिडन्स नसणार आहे. ठीक आहे, बाय चान्स किंवा कोइन्सिडन्स नसणार आहे, त्याच्यामध्ये व्हॅलिड रिझन असणार आहे. एक त्याच्यामधलं कारण असणार आहे आणि दुसरा त्याचा परिणाम असणार आहे. सूर्य काय आहे, कारण आहे, परिणाम काय आहे, झाडावरची होणारी प्रोसेस. ठीक आहे, कॉज अँड इफेक्ट हे कशामध्ये येतं, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये येतं आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये ते प्रूव्ह होतं. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये ते मांडलं जातं. ठीक आहे, when the process of hypothesis testing is carried out, the alternative hypothesis is the main subject of the testing process. जेव्हा जेव्हा रिसर्च प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा तेव्हा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पर्यायी गृहीतक हे एक मुख्य विषय असतो टेस्टिंग प्रोसेस मधला. ठीक आहे, टेस्ट प्रोसेस मधला. The analysis intends to the test alternate hypothesis verifies its plausibility. आणि काय केलं जातं, हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस व्हेरिफिबिलिटी करतं, प्लॉसिबिलिटी करतं, त्याची व्यवहारिता जी आहे ती तपासून देतं. कोण, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके ओके, बघा आता हे पर्यायी गृहीतक मराठीमध्ये अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1 किंवा संशोधन गृहीतक असे सांगते की दोन व्हेरिएबल्स मध्ये काहीतरी संबंध आहे जिथे एक व्हेरिएबल दुसऱ्यावरती परिणाम करते. परिकल्पना चाचणीसाठी पर्यायी गृहीतक हे मुख्य प्रेरक शक्ती आहे. याचा अर्थ असा होतो की दोन चल एकमेकांशी संबंधित आहेत आणि ज्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेला संबंध किंवा संधी किंवा योगायोगामुळे नाही. ठीक आहे, जेव्हा गृहीतक चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाते तेव्हा पर्यायी गृहीतक हा चाचणी प्रक्रियेचा मुख्य विषय असतो. विश्लेषक पर्यायी गृहीतकाची चाचणी घेण्याचा आणि त्याच्या तर्कशुद्धता सत्यापित करण्याचा मानस आहे. मानस आहे म्हणजे मानलं जातं. ठीक आहे, टेस्ट करण्यासाठी ते वापरलं जातं. ठीक आहे, पुढचं कुठलं गृहीतक आहे, शून्य गृहीतक. जसं की मी म्हटलं दोन मुख्य गृहीतक आहेत, एक तर आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पर्यायी गृहीतक आणि दुसरा आहे नल हायपोथेसिस शून्य गृहीतक. शून्य गृहीतक
नल हायपोथेसिस H0 किंवा H0 ने डिनोट केलं जातं. याचा उद्देश पर्यायी गृहीतकांना निरस्त करणे हा आहे. ठीक आहे, याचा उद्देश काय आहे, जे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस तुम्ही मांडलेलं आहे ते चुकीचं आहे हे सिद्ध करणं याचं काम आहे. ठीक आहे, सांख्यिकीमध्ये दोन व्हेरिएबल्स मध्ये कोणताही संबंध नाही. आता चुकीचं कसं दाखवणार हे, जसं की आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये बघितलं की झाड आहे, झाडावरती सूर्याचा परिणाम होतो, हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपल्याला सांगतं. पण इथे शून्य गृहीतक आपल्याला काय सांगतं की शून्य गृहीतक सांगतं की ए व्हेरिएबल आणि बी व्हेरिएबल्स मध्ये काहीही संबंध नाही. ना सूर्य झाडावरती परिणाम करतोय ना झाडाचा सूर्यावरती परिणाम होतोय. दोन्ही व्हेरिएबल्स वेगवेगळे आहेत. हे कोण सांगतं आपल्याला? शून्य गृहीतक सांगतं. ठीक आहे, एका चलाचा दुसऱ्यावर होणारा परिणाम हा केवळ संयोगामुळे होतो आणि त्यामुळे कोणतेही अनुभवजन्य कारण नाही. आणि जरी त्या दोघांमध्ये काही प्रक्रिया होत असेल तर ती फक्त योगायोगामुळे होते असं शून्य गृहीतक सांगतं. कारण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपल्याला काय सांगतं की कुठलंही रिलेशन जे आहे, कुठलंही कारण परिणाम जे आहे ते योगायोगाने होत नाही. ठीक आहे, ड्यू टू चान्स किंवा कोइन्सिडन्सने होत नाही. ठीक आहे, शून्य गृहीतक वैकल्पिक गृहीतकाच्या बरोबरीने स्थापित केले जाते. म्हणजेच कुठल्या अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसच्या बरोबरच त्याला लिहिलं जातं किंवा तयार केलं जातं. नंतरच्या गृहीतकाप्रमाणेच महत्त्वाचे मानले जाते. गृहीतक चाचणीमध्ये शून्य गृहीतकाची प्रमुख भूमिका असते कारण ती वैकल्पिक गृहीतकाच्या विरुद्ध चाचणीवर प्रभाव टाकते. शून्य गृहीतक काय असतं? निगेटिव्ह असू शकतं आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसच्या अपोजिट असू शकतं. ठीक आहे, आता बघा आपल्या रिसर्चला दोन आन्सर्स असू शकतात. एक तर परिणाम होऊ शकतो नाहीतर नाही होऊ शकत. म्हणून इथे दोन प्रकारचे हायपोथेसिस आपल्याला मांडावे लागतात. एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, एक नल हायपोथेसिस. त्या दोन्हीपैकी जे हायपोथेसिस आपल्याला रिझल्ट मध्ये येणार आहे ते काय असणार आहे आपलं, ते हायपोथेसिस आपण एक्सेप्ट करणार आहोत. राईट, तेव्हाच आपला रिसर्च कसा होणार आहे, व्हेरीफाईड होणार आहे आणि प्लॉसिबल होणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रकार आहे नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस. The non-directional hypothesis states that the relation between two variables has no direction. Non-directional म्हणजे ज्याला दिशा नाही असे हायपोथेसिस. ठीक आहे, दिशाहीन गृहीतक ज्याला म्हटलं जातं. आता परीक्षेमध्ये तुम्हाला हे फक्त एक्झाम मध्ये एखादा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. मोस्टली क्वेश्चन तुम्हाला नल हायपोथेसिस किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस वरचे विचारले जातात. Simply put, it asserts that there exists a relation between two variables but does not recognize the direction of effect, whether variable A affects variable B or vice versa. ठीक आहे, नॉन डायरेक्शनल मध्ये काय असतं की हायपोथेसिस आता बघितलं आपण की दोन रिजेक्ट करायचं आहे की एक्सेप्ट करायचं आहे हे आपण चेक करतो. ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जे आहे ते सांगतं की या दोन्हीमध्ये रिलेशन आहे. नल हायपोथेसिस सांगते की या दोन्हीमध्ये काहीही रिलेशन नाही. मग आपण रिलेशन आहे, आपल्याला जर रिझल्ट मध्ये आहे दिसला तर आपण ऍक्सेप्ट करणार. ठीक आहे, जर दोघांमध्ये रिलेशन नाही आणि आपल्याला रिझल्ट मध्ये पण दिसलं की दोघांमध्ये रिलेशन नाही तर आपण काय करणार, हायपोथेसिस रिजेक्ट करणार. ठीक आहे, सॉरी एक्सेप्ट करणार, कारण दोन्हीमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, काही रिलेशन नाही. ठीक आहे, म्हणजे जे बरोबर आहे ते घेणार. पण याच्यामध्ये काय दाखवलंय, नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये असं सांगितलेलं आहे की याची दिशा ठरलेली नाहीये की व्हेरिएबल ए बी वरती परिणाम करतोय की नाही किंवा बी व्हेरिएबल ए वरती परिणाम करतोय की नाही. ठीक आहे, म्हणजे सनचा झाडावरती परिणाम होतोय की झाडाचा सनवरती परिणाम होतोय याची दिशा काही ठरलेली नाहीये. दोन्ही व्हेरिएबल्स मध्ये परिणाम होतोय पण नेमकी कोणता व्हेरिएबल कशावरती परिणाम करतोय हे आपल्याला दिसत नाही. म्हणजे दोन्ही साइड्स इथे ओपन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही साइडनी हायपोथेसिस रिजेक्ट केलं जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणू शकतो आपण, नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस. ठीक आहे, डायरेक्शन फिक्स नाहीये व्हेरिएबल्सची, कोणत्या कोणावर परिणाम करतो. मग आता बघा नॉन डायरेक्शनल मधून दोन्ही दिशा ओपन आहेत. एक तर हायपोथेसिस एक्सेप्ट होऊ शकतं, रिजेक्ट होऊ शकतो कुठल्याही साइडने. तर याला आपण काय म्हणायचं, टू टेल्ड हायपोथेसिस. काय म्हणायचं, टू टेल्ड हायपोथेसिस. टू टेल्ड, दोन्ही साइडने दोन शेपूट आहे त्याला असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, टू टेल्ड हायपोथेसिस. ठीक आहे, दिशाहीन गृहीतक त्याला म्हटलं जातं. दिशाहीन गृहीतक असे सांगते की दोन चलांमधील संबंधाला दिशा नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर असे प्रतिपादन करते की दोन व्हेरिएबल्स मध्ये एक संबंध आहे परंतु परिणामाची दिशा ओळख नाही. व्हेरिएबल्स ए व्हेरिएबल बी ला प्रभावित करते किंवा त्या उलट होते. म्हणजे एक तर व्हेरिएबल याच्यावरती परिणाम करतो, बी वरती परिणाम करतो किंवा बी ए वरती परिणाम करतो, हे काय दिसत नाही, दिशा त्याला नसते. ठीक आहे,
चौथा प्रकार आहे डायरेक्शनल हायपोथेसिस, अपोजिट टू नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस असणार आहे. The directional hypothesis on other hand asserts the direction of effect of the relationship that exists between two variables. Of course, non-directional मध्ये जर दोन व्हेरिएबल्स मध्ये दिशा आपल्याला समजत नसेल तर डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये दिशा आपल्याला कशी होणार आहे, नोन असणार आहे, माहिती असणार आहे. संसाच झाडावरती परिणाम होतोय, इथे काय दोन व्हेरिएबल्स मधली दिशा फिक्स आहे. ठीक आहे, हे काय आहे डायरेक्शनल हायपोथेसिस. Herein the hypothesis clearly states that variable A affects variable B and vice versa. बघितलं आपण, सनचा सूर्याचाच प्रकाश झाडावरती परिणाम करतो, म्हणजे सूर्य हा व्हेरिएबल जो आहे तो झाड या व्हेरिएबल वरती परिणाम करतो. ए व्हेरिएबल बी वरती परिणाम करतोय किंवा बी व्हेरिएबल ए वरती परिणाम करतोय. दिशा फिक्स्ड आहे, एकतर हो किंवा नाही, परिणाम करतोय किंवा नाही करतोय, एक्सेप्ट करायचा किंवा रिजेक्ट करायचा. याला एकच टेल असणार आहे. ठीक आहे, म्हणून याला वन टेल हायपोथेसिस असं देखील म्हणतात. ठीक आहे, यूजीसी नेट सेट एक्झाम मध्ये पण याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ जातात की हा वन टेल हायपोथेसिस म्हणजे काय किंवा टू टेल हायपोथेसिस म्हणजे काय. ठीक आहे, सो डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये, नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये टू टेल हायपोथेसिस असतं आणि डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये वन टेल हायपोथेसिस असतं. एका साइडनी ते रिजेक्ट किंवा एक्सेप्ट केलं जाऊ शकतं. ठीक आहे, पाचवा प्रकार आहे आणि लास्टचा प्रकार आहे हायपोथेसिसचा, statistical hypothesis, सांख्यिकीय hypothesis. A statistical hypothesis is a hypothesis that can be verified to be plausible on the basis of statistics. Statistical hypothesis सांख्यिकीय गृहीतक म्हणजे असं गृहीतक जे फक्त व्हेरीफाय करण्यासाठी स्टॅटिस्टिक्सचाच बेस वापरतं, म्हणजे सांख्यिकीय माहितीच वापरतं. ठीक आहे, by using data sampling or statistical knowledge one can determine the plausibility of a statistical hypothesis and find out if it stands true or not. म्हणजे फक्त सांख्यिकीय चाचण्यांचा तिथे वापर करायचा आणि ते जे तुम्ही स्टेटमेंट मांडलेलं आहे, हायपोथेसिस मांडलेलं आहे, ते करेक्ट आहे की चुकीचं आहे हे फक्त तुम्हाला दाखवायचं असतं. कशामध्ये, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस मध्ये. ठीक आहे, हे बघा मराठीमध्ये गृहीतक, डायरेक्शनल हायपोथेसिस म्हणजे दिशात्मक गृहीतक, दुसरीकडे दिशात्मक गृहीतक दोन चलांमध्ये अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधाच्या दिशा, परिणामाची दिशा सांगते. येथे परिकल्पना स्पष्टपणे सांगते की व्हेरिएबल ए व्हेरिएबल बी ला प्रभावित करते किंवा त्याउलट म्हणजे व्हेरिएबल बी ए ला प्रभावित करतात. ठीक आहे, दुसरं आहे सांख्यिकीय गृहीतक, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. सांख्यिकीय गृहीतक एक असे गृहीतक आहे जे आकडेवारीच्या आधारे प्रशंसनीय असल्याचे सत्यापित केले जाऊ शकते. डेटा सॅम्पलिंग आणि सांख्यिकीय ज्ञान वापरून एखादी व्यक्ती सांख्यिकीय गृहीतकेची तर्कशुद्धता ठरवू शकते आणि ती खरी आहे की नाही हे शोधू शकते. ओके, दॅट्स इट. दिशात्मक गृहीतक, सांख्यिकीय गृहीतक. ओके, परफॉर्मिंग ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा कसं आहे, परफॉर्मिंग ऑफ हायपोथेसिस म्हणजे हायपोथेसिस कसं काम करतं. त्याच्यामध्ये पहिलं हायपोथेसिस इस्टॅब्लिश करावं लागतं, म्हणजे हायपोथेसिस तुम्हाला मांडावं लागतं. त्यानंतर हायपोथेसिस तुम्ही कसं टेस्ट करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे हायपोथेसिस मांडावे लागतात, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिस. जो डेटा तुम्हाला मिळालेला आहे तो अनालाइज केला, सॅम्पल्स तुम्हाला मिळाले, त्याच्यातून तुम्ही जो डेटा मिळवला तो अनालाइज केल्यानंतर तुमचं कोणतं हायपोथेसिस करेक्ट आहे हे तुम्हाला चूज करावं लागतं. ठीक आहे, ओके, सो हे काही स्टेप्स होते फक्त की हायपोथेसिस कसं मांडायचं किंवा काय केलं जातं हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी. नेमकं हायपोथेसिसचे 5 टाइप आपण बघितले. फर्स्ट आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, त्याच्या जोडीला नल हायपोथेसिस, त्याच्यानंतर डायरेक्शन हायपोथेसिस, नॉन डायरेक्शन हायपोथेसिस आणि स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. होप सगळे त्या हायपोथेसिसचे टाइप्स आहेत ते वेगवेगळे क्लिअर झाले असतील. काही डाउट्स असतील तर आपण डिस्कस करूया. ग्रुपमध्ये देखील तुम्ही मेसेज करू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही देखील मेसेज करू शकता. So thank you for today's session. That's it for today. Let's end session. Thank you.